हॅलो गाईज, तर मी आता हळू बोलते आहे कारण की मम्मी पप्पा आतमध्ये झोपले आहेत. आणि मेन थिंग काय की उद्या मम्मीचा बड्डे आहे, तर त्यासाठी आम्ही त्याला असं सरप्राईज ठेवलं आहे असं. तर तिला ॲक्च्युली सरप्राईज वगैरे आवडत नाही, जे आवडतात पण तिचे नखरे खूप आहेत. 100 नखरे करणारी माझी आई आहे. तिच्या आईचे नखरे खूप असतात. तिला जेवणाचं असं आवडतं करायला, तर तिला आवडतं बड्डे वगैरे आवडतं करायला, पण तिला असं एकट्यामध्ये करायला आवडतं, म्हणजे कोणाला त्रास नको असं वगैरे. हे मी खोबरा किसते आता 11:30 वाजता, 11:30 काहीतरी झाले आहेत. टाईम पण नाही माहिती मला, कारण की मला त्याचं पण तुम्हाला लवकरच कळेल मी आता हे खोबरं का किसते वगैरे ते. तर उद्या तिचा बड्डे आहे, तर आम्ही त्याचा सरप्राईज प्लॅन केला आहे. तर मी तुम्हाला दाखवतच राहीन की मी काय केलं आहे काय नाही. त्यासाठी मी खूप काय मी असं छान छान घेतलं आहे. आणि ह्याच्यामध्ये अख्खी फॅमिली इन्वॉल्व केलं आहे. मी नाही प्लॅन केलं आहे ॲक्च्युली, माझ्या सगळ्या बहिणींनी वगैरे मिळून आम्ही सगळ्यांनी प्लॅन केलं आहे. तर जास्त कॉन्ट्रीब्युशन माझं नाही आहे, माझ्या बहिणींचंच आहे. ते झाडू मारायला लागणार आहे, तर त्यांचं योगदान जास्त आहे त्याच्यामध्ये. तर थँक्यू. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल, इकडे का ताई, समिताताई, कंकाताई वगैरे, तर थँक्यू मला एवढा सपोर्ट केला. आणि माझ्या मम्मीला चांगलं सरप्राईज दिल्याबद्दल थँक्यू. तुम्हाला मी दाखवतच आहे काय काय केलं आम्ही ते. बाय. हॅलो गाईज, तर आज माझ्या मम्मीचा बड्डे आहे. तर मी आम्ही सगळ्या फ्रेंड्सनी नाही सर आमच्या फॅमिलीने डिसाईड केलेलं की तिला ते सरप्राईज द्यायचं, कारण की तिला 60th बड्डे आहे. तर मी क्लासवर आले आहे, यू कॅन सी, आणि मला मदत. तर मी मम्मीसाठी सुहागनमधनं साडी घेतली आहे, तुम्हाला दाखवते. कुठे दुकान? नौपाडा खारकर आली ना, नौपाडा नाही खारकर आली, खारकर आईला सुहागन म्हणून आहे. मी तिकडनंच माझ्या सगळ्या साड्या घेतो ऑलमोस्ट. तर तिला आता हळदीला जायचं होतं म्हणून मग तिला हां मँगो कलर आहे असा, आणि त्याला असं पिंक कलरचं असं हे आहे, आणि असं सेम पदर पण आहे. तर खूप छान, मला ही छान वाटली सगळ्यात. आणि त्याच्यावरती डिझाईन पण अशी मस्त फुलांची वगैरे आहे, तर ते छान वाटते मला. असं मी हिला साडी घेतली आहे. आणि हे डेकोरेशनचं सामान जास्त काय नाही, 60 असं हे घेतलं आहे. मग हे हॅपी बड्डेचं. मग नंतर तशाच त्याच्यामध्ये मला असं वाटलं की कसं तसेच कलरमध्ये फुगे होऊया, मग तसंच कलरमध्ये फुगे घेतली. आणि मी तिला ज्वेलरी वगैरे पण घेतली, म्हणजे बांगड्या घेतल्या आहेत, आणि काय घेतलं, नेकलेस घेतलं, मंगळसूत्र घेतलं आहे. तिला जे पाहिजे होतं ते सगळं असं घेतलं आहे मी. आता बघू ते मी आता सरप्राईज तिला असं डिसाईड केलं की तिला डायरेक्ट जसं तिकडे घेऊन जायचं, जिकडे आहे ठेवलं आहे आम्ही ते, तिथे डायरेक्ट घेऊन जायचं, आणि तिला ॲज इट ज्या कपड्यामध्ये तिला सरप्राईज द्यायचं. आणि नंतर मग मी माझ्या बहिणीकडे तिथे करणार, तिकडे माझी बहीण राहते ना, तर तिकडेच मी असं तिला साडी वगैरे, अजून एक साडी तिची आहे चांगलीवाली, ती ठेवली आहे. नंतर ज्वेलरी घेऊन दिली आहे, ती तिथे ठेवली आहे. बांगड्या, नेकलेस, मंगळसूत्र वगैरे सगळं जे मी घेतलेलं नवीन ते मी तिथे ठेवून दिले. म्हणजे ती तिला सरप्राईज झाली की खाली आणणार तिच्या घरी, मग तिच्या घरी सगळं ती परत आवरणार, आणि नंतर मग तिला परत वरती घेऊन जाणार आम्ही. नंतर केक कटिंग वगैरे सगळं तर गेम्स वगैरे ठेवले, गाणं वगैरे गाणार आहे, स्पीचेस वगैरे देणार आहे. तर हे तुम्हाला मी लवकर दाखवतच राहणार, तर स्टे ट्यून. तर आता आम्ही तिकडे आलेलो आहे डेकोरसाठी, तिकडे लोकेशन आहे तिथे. एवढं भारी आहे ना बघा, या साईडला नाही पण या साईडला मस्त वातावरण आहे. आणि या वातावरणात आम्ही थोडं डेकोरेशन करत होतो, आणि खूप हवा होती. आम्ही भरपूर फुगे फुगवलेले इकडे. आता 1 2 3 4 आणि 5च सेट दिसत असतील, पण आम्ही भरपूर फुगवलेले. आणि हवा एवढी आली, त्याच्यामध्ये काय काय फुटले, आणि हवा एवढी आली की आमचे काय पडले खाली. ते पडले कुठे गेले काय माहिती नाही, ते पडले. तर तोपर्यंत आम्ही सगळं हे सामने केलं, पुसलं, एवढं व्यवस्थित पुसलं, लादी हे केलं. म्हणजे लादी झाडून आमच्या लिलेका ताईने मारली, बाबा दाखवते तुम्हाला ती कोण. तर असं आम्ही पुन्हा हे सगळं झाडून मारला. आता खुर्च्या वगैरे पुसून ठेवले, म्हणून तर हे असे ते आता काय काय कपडा बिपडा येणार सगळं असं ठेवणार. आणि ही आमची मदतीला अध्या, छान दिसतेस. अजून एक आहे मदतीला नवसी, ती बिचारी खाली गेली आहे, तिला आम्ही फुगे अजून आणायला सांगितले, आणि सर पण होते मदतीला. तर या लोकांना मी सगळ्यांना सांगितलं अजून फुगे लागणार म्हणून फुगे आणायला गेले. मागे स्पीकर आहे, थँक्स टू सगळा सर, त्यांनी आम्हाला स्पीकर दिला. तर बाय गाईज, आता थोड्या वेळात मम्मीला पण बोलवू. 7 वाजता सगळ्यांना यायचा टायमिंग दिला आम्ही की 7 वाजता या, प्लीज या. तर असं सांगितलं आहे, तर सगळे येतील 7 वाजेपर्यंत वगैरे यायची तरी अपेक्षा आहे. आणि मग मम्मीला एक 7:30 8 वाजता आम्ही वरती घेऊन येणार, असंच धप्पा देणार डायरेक्ट ॲज सरप्राईज असं वाला. आणि नंतर मग तिला खाली पाठवणार आणि तिला आवरायला सांगणार आम्ही. तर बघत राहूया. अद्या काय करते?
वहिनी असे वाटत नाही मुलगीच वाटते ह्या मुलीपेक्षा पण बोल ना बोल. मस्त मस्त. पहिली गोष्ट म्हणजे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मावशीला. आणि लहानाचा मोठा मी मावशीकडेच झालोय, मावशीकडेच झालोय आणि ती माझी आईच आहे. माणसाच्या आयुष्यात काही नाती रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त जवळचे असतात. त्यातले एक नातं म्हणजे मावशीचं नातं. आईच्या सारखीच मायेची ओलावा, काळजीची छाया आणि सोबत असलेला आधार म्हणजे माझी मावशी. लहानपणी आई रागवली रुसली तेव्हा माझी काळजी घेणारी मावशीच असायची. तिच्याकडे आल्यावर आपलेपणा वाटायचा. तिचा गोड गोष्टी, तिच्या मिठीच्या मायेचा उबदार स्पर्श हे सारे आयुष्यभर लक्षात राहतात. म्हणून माझी मावशीच मला खूप आवडते. एवढं समजाले. माझा आवडता विषय आहे माझी आई. मी आता ऑफिससाठी बोलू शकते. माझी 60 वर्षाची म्हातारी आहे माझ्यासोबत राहणारी. ती म्हातारी मला लई छळते. कंप्लेंट बॉक्स काढते मी आता. ती खूप छळते, मला रोज ओरडते, नुसती चिडचिड करते आणि काय नसतं ना खोटं बोलते असं बोलते. पण ते चिडचिड वगैरे समजून घेऊ शकतो आपण, कारण की ठीक आहे प्रेम करते. म्हणजे प्रत्येक चिडचिड मागे तिचं प्रेम असतं मला माहिती आहे. प्रत्येक रागवते त्यावर मला माहिती आहे काय काय नाही तर असं काय. थोडा वेळ मी राग करते, मला पण राग येतो त्यात चिडते तेव्हा. पण नंतर मग मी त्याला नॉर्मल होऊन जाते आणि मला कळतं की मी काय चिडते. तसं तिथं पण आहे, माझं आणि तिथं सेम आहे. आम्ही आधी चिडचिड करणार पण आता 5-6 मिनिटानंतर आम्हाला स्वतःच कळतं की अरे ही काय चिडचिड करते. मग आम्ही दोघं नॉर्मल होणार आणि असं वाटतं की आमच्यामध्ये काही झालंच नाही. फक्त ही कधीतरी फुगून बसते पण नंतर त्याचं फुगाचं फोडायचं कसं मला माहिती आहे. त्याच्यामुळे मग ते थोडंफार आमचं जमून जातं. पप्पा नसतात मध्ये. नाही पप्पा आमच्या असतात तेल टाकायला. पप्पा असतात थोडंफार तेल वगैरे टाकतात, तेल पेट्रोल सगळं टाकतात आणि मग आपल्याला अजून पण ठेवतात. पण नंतर आम्ही मला अजून वेळ घेतला सगळ्यांना. हे तिला म्हणतात की त्यांना बोलते असं एकामेकाला सांगतं ते असतात मागून. ते पण चालूच असतं आमचं. म्हणजे आता हे महिन्यातून एकदा 2 तास नाही रोज डेलीचा डोस ड्रामा पण आम्ही जेवढं आम्ही एकामेकांमध्ये भांडतो तेवढंच एकामेकांमध्ये आम्ही प्रेम पण करतो. त्याहून जास्त प्रेम करतो कारण की आम्ही एकामेकांना शेवटी माझे मम्मी पप्पा आहे. मला प्रेम करावंच लागेल. धरून कोणावरती कोणाचं भय होणार आहे. तर माझी मम्मी पप्पा सगळ्यात जास्त प्रेम मी करणार आहे आणि सगळ्यात जास्त ट्रस्ट करणारी मी हे दोघांमध्येच आहे. आता मला थोडं सरप्राईज आम्ही प्लॅन करत होतो त्याने मला असं राहतच नव्हतं. असे माझ्या डोक्यात सगळ्याबद्दल एवढं राग येते ही ह्या दोघांबद्दल हे दोघे ऐकत करायला ऐकत मला नाही म्हटलं जाऊ तुम्ही बोलू टाकते मम्मीला आणि मम्मीला नाव शिवाय असं बोलावं असं वाटतं की मी असंच झालं मी असं झालं मला माझ्याकडे राहत नाही. पोटात पप्पाचं काय झालं पोटात पोट मोठं आहे पण पोटात जागा नाही. तर मम्मीला येऊन नुसतं सांगावं आठवतं. तर आमच्याकडे सिक्रेट्स पण नाही. मी नव्हतं माझं सिक्रेट्स है ना. हो ठेवते खूप सारे सिक्रेट्स होते पण मी नाही होऊ शकत केस मी तर सगळं सांगून ठेवते. तर माझा आवडता विषय आईकडे संपतो. खूप